आज आपण बेसनचं पीठ अजिबात न वापरता मुगाच्या डाळीपासून पाटवड्या करणार आहोत। हाय, मी अस्मिता। मस्तिकी पक्षामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बेसन पिठाचा वापर अजिबात न करता अगदी सोप्या पद्धतीने मस्त चमचमीत आणि झणझणीत मुगाच्या डाळीच्या पातोळ्या किंवा थापवड्या करणार आहोत। ज्यांना बेसन पिठाचा त्रास होतो किंवा बेसन पीठ चालत नाही ते या मुगाच्या डाळीच्या पातोळ्या नक्की ट्राय करू शकतात। पचायला हलक्या असतात, शिवाय चवीत अजिबात फरक जाणवत नाही। जे बेसन पिठाच्या पातोळ्या नेहमी करतात त्यांनी एकदा तरी या मुगाच्या डाळीच्या पातोळ्या करून बघाव्यात, मस्त होतात। करायला घेऊया। मुगाच्या डाळीच्या पातोळ्या करण्यासाठी इथे मेजरिंग कपने अर्धा कप मूग डाळ 2 तास आधी मी भिजत ठेवली होती। 2 तास भिजवायची नसेल तर अर्धा तास गरम पाण्यात तुम्ही मूग डाळ भिजवून घेऊ शकता। मूग डाळ अगदी छान भिजली आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 लाईट कलरच्या म्हणजे कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। यात थोडी कोथिंबीर घालून घेऊ। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। लसूण थोडा जास्त घेतलेला आहे आणि अर्धा चमचा जिरं घालून घेऊ। आता याची आपण भरड करून घेणार आहोत। तर इथे मी मिक्सरमधून हे फिरवून घेतलेलं आहे। खूप अगदी बारीक पेस्ट केलेली नाही आहे, थोडं जाडं मोठंच ठेवलं आहे। याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही जी भिजवलेली मूग डाळ आहे त्याची पेस्ट करून घेणार आहोत। तर मुगाच्या डाळीतलं सगळं पाणी काढून मगच मुगाची डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायची आहे। तर इथे सगळी मूग डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला मोजून पाणी घालायचं आहे। अर्धा वाटी भिजलेल्या मूग डाळीसाठी आपण अर्धा वाटी पाणी वापरणार आहोत। त्यातलं पाव वाटी पाणी मी डाळ बारीक करताना वापरणार आहे आणि बाकीचं पाणी नंतर वापरणार आहे। तर मिक्सरमधून मी हे फिरवून घेतलेलं आहे, छान बारीक वाटलं गेलेलं आहे। डाळ भिजवलेली असल्यामुळे अगदी छान बारीक वाटली जाते, तर अगदी छान गंधासारखं बारीक वाटलं गेलेलं आहे। गॅसवर मी कढई ठेवली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेते। आता यामध्ये पाव चमचा मोहरी घालून घेऊ। मोहरी तडतडली की यामध्ये आपण जी लसूण मिरची कोथिंबीरीची पेस्ट केली आहे त्यातली थोडी म्हणजे 1 ते 1.5 चमचा पेस्ट यात घालून घेऊ आणि ही जी उरलेली पेस्ट आहे ती आपण कालवण्यासाठी नंतर वापरणार आहोत। आता ही पेस्ट आपण तेलामध्ये 1 मिनिट परतून घेऊया, म्हणजे थोडासा लसणाचा रंग बदलेपर्यंत, थोडासा गुलाबीसर होईपर्यंत परतून घेऊया। लसूण मिरची आणि कोथिंबीर असं छान परतलं गेलं की याचा मस्त सुगंध यायला लागतो। आता यामध्ये मी पाव चमचा हिंग घालून घेते आणि बाकीचे मसालेही आपण घालून घेऊयात। पाव चमचा हळद घालून घेते। अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालून घेऊ। यामध्ये आधीच आपण मिरचीची पेस्ट घातलेली आहे त्यामुळे तिखट त्यानुसार घालायचं। आता हे मसाले थोडेसे आपण यामध्ये परतून घेऊयात। मसाले छान परतून झाले की यामध्ये आपण मुगाची पेस्ट घालून घेऊयात। ज्या मिक्सरच्या भांड्यात मुगाची पेस्ट केली त्याच भांड्यामध्ये आपण जे उरलेलं पाववाटी पाणी ठेवलं होतं ते घालून घेऊयात आणि व्यवस्थित विसळून ते यात घालून घेऊयात। तर अर्धा वाटी भिजवलेल्या मुगाच्या डाळीसाठी इथे आपण अर्धा वाटी पाण्याचा वापर केलेला आहे। आता यामध्ये मीठ घालून घेऊया आणि सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊयात। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून हे सतत असं हलवत राहायचं। जशी जशी मुगाची डाळ शिजेल तसं हे मिश्रण घट्ट होत जातं। तर साधारण 5-1 मिनिट सतत परतल्यावर तुम्ही बघू शकता मिश्रण छान घट्ट झालेलं आहे। आता यावर मी झाकण ठेवते, गॅसची फ्लेम अगदी लो करते आणि 2-3 मिनिटांसाठी याला आपण छान वाफ देऊन घेऊया। तर साधारण 2 मिनिट याला आपण छान वाफ देऊन घेतलेली आहे। तर इथे मुगाची डाळ आता व्यवस्थित शिजली असेल। ज्या ताटामध्ये आपल्याला पातोळ्या थापायच्या आहेत त्या ताटाला आधीच तेल लावून ग्रीस करून घ्यायचं। ही पूर्वतयारी आधीच करून घ्यायची, कारण ही शिजवलेली डाळ जशी जशी गार होईल तशी लगेच घट्ट होत जाते। तर इथे मी एका ताटाला तेल लावून ग्रीस करून घेतलं आहे। या ताटामध्ये ही शिजवलेली डाळ काढून घेऊया आणि स्पॅट्युलाने अगदी व्यवस्थित संपूर्ण ताटभर पसरवून घेऊया। मी इथे स्पॅट्युला वापरलेला आहे, पण याऐवजी तुम्ही एखाद्या वाटीच्या मागच्या बाजूला थोडंसं तेल लावून त्यानेही पसरवून घेऊ शकता किंवा हाताला थोडंसं तेल लावून हातानेही पसरवून घेऊ शकता। तर स्पॅट्युलाने हे व्यवस्थित मी पसरवून घेतलेलं आहे। हाताने पुन्हा थोडंसं पसरवून घेते। हात लावला की आपल्याला बरोबर कळतं की हे कुठे जाड आहे कुठे पातळ आहे, त्यामुळे हाताने अगदी व्यवस्थित पसरलं जातं। कालवण करायचं नसेल तर असंच खायलाही हे खूप छान लागतं, म्हणून वरून थोडंसं ओलं नारळ घालून घेते। ओल्या नारळाच्या वेळी तुम्ही सुकं खोबरं घालू शकता, वरून थोडी कोथिंबीर घालू शकता। अगदी असंच खायचं असेल तर वरून जिरं मोहरी कढीपत्ता आणि थोडे तीळ घालून फोडणी ओतली की चवीला खूप छान लागतं। ताटात पसरवल्या गार झाल्यावर लगेच घट्ट झालेला आहे आणि याच्या आता सहज वड्या कापल्या जात आहेत, त्यामुळे आता मी हे कापून घेते। या पातोळ्यांचं मी आता कालवण करणार आहे।
पण अगदी सोप्या पद्धतीने करणार आहे। त्यामध्ये मी कुठलंही वाटण वगैरे करणार नाही आहे। तुम्हाला जर वाटण करायचं असेल तर तुम्ही कांदा, खोबरं, आलं, लसूण थोडंसं भाजून त्याचं वाटण करून ती कालवणात घालू शकता। पण आज आपण अगदी सोप्या पद्धतीने कालवण करणार आहोत। तर तुम्ही बघू शकता पाटोड्या अगदी छान परफेक्ट निघालेल्या आहेत आणि परफेक्ट झालेल्या आहेत। मुगाच्या डाळीच्या आहेत त्यामुळे पचायला हलक्या आहेत आणि चवीलाही खूप छान लागतात। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा। आता आपण कालवण करायला घेऊया। एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल घालून घेते। तेल छान तापलं की यामध्ये आपण थोडी मोहरी घालून घेऊया। मोहरी तडतडली की यामध्ये जिरं घालून घेऊया। थोडी कढीपत्त्याची पानं घालून घेते। पाव चमचा हिंग घालून घेऊया। 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालून घेते। कांदा थोडासा रंग बदलेपर्यंत परतून घेऊया। कांदा थोडा परतून झाला, थोडा मऊ झाला की आपण जी लसूण, मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट बाजूला ठेवली होती ती यात घालून घेऊया। कांद्याबरोबर ही पेस्टही 2-1 मिनिट परतून घेऊया। तर ही लसूण मिरचीची पेस्ट 1 मिनिट परतून झाल्यावर यामध्ये काही मसाले घालून घेते। 1 चमचा लाल मिरची पावडर घातली आहे, अर्धा चमचा धणे पावडर, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे। आता हे सगळे मसाले पुन्हा थोडेसे आपण तेलामध्ये परतून घेऊया। अजिबात कुठलेही वाटण घाटण न करता अगदी सोप्या पद्धतीने पटकन होणारी ही आपण भाजी करतो आहोत। या भाजीमध्ये टाकायच्या सगळ्या सारख्या आकाराच्या पाटोड्या मी बाजूला काढून ठेवल्या आहेत आणि बाकीच्या ज्या उरलेल्या पाटोड्या आहेत म्हणजे ज्या कडेकडेच्या आहेत त्या मी अशा बाजूला काढल्या आहेत। याचा थोडासा मी असा चुरा करते कारण यामध्ये आपण वाटण टाकत नाही आहोत, त्यामुळे भाजीला घट्टपणा येण्यासाठी या पाटोड्या अशा थोड्याशा चुरून टाकल्या की भाजीला घट्टपणा पण येतो आणि भाजी चवीलाही जास्त छान लागते। त्यातल्या थोड्या पाटोड्या मी अशा चुरून टाकते आहे। त्याही आपण कांद्यामध्ये थोड्या परतून घेऊयात आणि थोड्याशा चमच्याने मॅशही करून घेऊयात, म्हणजे ग्रेव्हीला छान दाटसरपणा येतो। आता यामध्ये मी पाणी घालून घेते। जितका रस्सा आपल्याला करायचा असेल तितकं यात पाणी घालून घ्यायचं। आता यामध्ये चवीपुरता मीठ घालून घेऊ आणि याला छान उकळी येऊ देऊया। तर इथे कालवणाला छान उकळी आलेली आहे। यामध्ये आता आपण पाटोड्या सोडूया। एखाद वेळेला भाजी काय करायची सुचत नसेल तर तुम्ही या पाटोड्या नक्की ट्राय करू शकता। चवीला खूपच छान लागतात आणि या पद्धतीने केल्या तर अजिबात वेळ लागत नाही। आता यावर मी झाकण ठेवते आणि 3-4 मिनिट पाटोड्या रश्श्यामध्ये छान उकळू देऊया। पाटोड्या रश्श्यामध्ये अशा छान शिजल्या की वर येतात। तर इथे आपली अगदी झटकीपट मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी मुगाच्या डाळीची पाटोड्याची आमटी तयार झालेली आहे। ज्यांना बेसन चालत नाही किंवा बेसन खायचं नाही आहे किंवा काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने मुगाच्या डाळीच्या पाटोड्या नक्की ट्राय करू शकता। आज आपण केलेल्या मुगाच्या डाळीच्या पाटोड्या कशा झाल्या हे जरूर मला कमेंट करून कळवा। एकदा तरी करून बघा, मस्त होतात। पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह। धन्यवाद।